कालपासून सोशल मीडियावर एका अंगणवाडी सेविकेचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय. तो व्हिडिओ कदाचित तुम्ही पाहिला असेल, तर त्याची पूर्ण स्टोरी आज आपण समजून घेऊया. कुकरच्या 10 ते 12 शिट्ट्या झाल्या तरीही पातेल्यातला वाटाणा जसाच्या तसाच दगड. विचार करा, जो वाटाणा कुकरमध्ये शिजत नाही तो लहान मुलांच्या आणि गरोदर महिलांच्या पोटात कसा पचणार. आणि जेव्हा एका प्रामाणिक अंगणवाडी सेविकेने याच निकृष्ट अन्नाचा व्हिडिओ काढून सत्य महाराष्ट्रासमोर आणलं, तेव्हा प्रशासनाने काय केलं माहितीये? ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्या गोरगरीब मुलांची काळजी करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला थेट नोकरीवरून काढून टाकलं. पण ही गोष्ट फक्त एका निलंबनाची नाहीये. हा लढा आहे एका अंगणवाडी सेविकेच्या स्वाभिमानाचा, आपल्या लहान मुलांच्या आरोग्याचा आणि प्रशासनाच्या दादागिरी विरोधात उठलेल्या आव्हानाचा. आज आपण या संपूर्ण प्रकरणाची अशी पोलखोल करणार आहोत जी ऐकून तुमचेही डोळे उघडतील. तर झालं असं की पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडी इथे काम करत असलेल्या रेश्मा शिवाजी पारधी उर्फ देवयानी पारधी या आदिवासी समाजातील अंगणवाडी सेविका गेली तब्बल 18 वर्ष अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करत होत्या. अंगणवाडी म्हणजे काय? जिथे आपल्या गावातील पाड्यातील छोटी छोटी चिमुकली मुलं पहिलं पाऊल टाकतात, जिथे गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो, जेणेकरून आपल्या देशाची भावी पिढी सुदृढ व्हावी. पण या पोषणाच्या नावाखाली काय पुरवलं जात होतं? कुकरमध्ये 10 ते 12 शिट्ट्या देऊनही न शिजणारे वाटाणे, न शिजणारी डाळ आणि गरोदर महिलांसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची सुकडी. रेश्माताईंनी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहिलं. मुलांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ त्यांच्याने सहन झाला नाही. त्यांनी एक साधा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांचा हेतू काय होता? फक्त एवढाच की वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचावी आणि लहान मुलांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळावं. पण पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. व्हिडिओ व्हायरल झाला, लोकांचा संताप अनावर झाला. पण प्रशासनाने काय केलं? प्रशासनाने 14 ऑगस्ट 2026 रोजी पुणे जिल्हा परिषदेकडून एक फरमान निघालं. रेश्मा पारधी यांनी कार्यालयीन शिस्त मोडली आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला असं कारण दाखवून त्यांना थेट नोकरीवरून कायम स्वरूपी काढून टाकण्यात आलं. विचार करा, 18 वर्षे ज्या महिलेने प्रामाणिक सेवा केली तिला कोणतीही योग्य बाजू मांडण्याआधी संधी न देता एका फटक्यात बेरोजगार करून टाकण्यात आला. पण यावर देवयानीताई गप्प बसल्या का? मुळीच नाही. त्यांनी पुन्हा समोर येऊन प्रशासनाला थेट सवाल विचारला. माझ्या मुलांच्या आहाराविषयी मला कळकळ वाटली, यात मी चुकीचं काय बोलले? मी प्रशासनावर टीका केली नाही, मी कोणाला अपशब्द वापरले नाहीत. उद्या जर अंगणवाडीतील मुलांच्या आरोग्याला काही बरं वाईट झालं तर संपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकेवर ढकलली जाते. ICDSच्या अधिकाऱ्यांना कोणीच जाब विचारत नाही आणि ही कुठेतरी रियालिटी आहे. मी प्रश्न विचारला म्हणून मला कामावरून काढताय, हा प्रश्न फक्त देवयानीताईंचा नव्हता, हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक आईचा होता. पण थांबा, या कथेमध्ये एक फार मोठा ट्विस्ट आहे. ज्या गोष्टीची भीती प्रशासनाला होती तीच गोष्ट पुढे घडली. जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियामध्ये पसरलं तेव्हा अनेक टीव्ही चॅनल्स, युट्यूबर्स, कंटेंट क्रिएटर्स यांनी ग्राउंड रिपोर्टिंग सुरू केली आणि काय समोर आलं? एकट्या आंबेगाव तालुक्यातच नाही तर शिरूर आणि इतर अनेक भागांमधूनही अशाच निकृष्ट आहाराच्या तक्रारी आल्या होत्या. खुद्द एकात्मिक बाल विकास योजना ICDS विभागाने हे मान्य केलं होतं की काही जिल्ह्यांमधून वाईट वाटाणा आल्याच्या तक्रारी आधीच आल्या होत्या आणि त्यांनी ठेकेदाराला वाटाणा बदलून देण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. म्हणजे प्रशासनाला आधीपासूनच माहित होतं की वाटाणा खराब आहे, तरीही तोच आहार लहान मुलांपर्यंत आणि गरोदर मातांपर्यंत पोहोचवला जात होता. आता खूप सारे प्रश्न डोक्यात येतात आणि असं वाटतं की हे प्रश्न सरकारला विचारले पाहिजे. त्यातला पहिला प्रश्न असा की जर वाटाणा वाईट दर्जाचा आहे हे विभागाला आधीच माहित होतं तर तो पुरवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे का दाखल झाले नाहीत? त्याला काळ्या यादीत का टाकलं गेलं नाही?
दुसरा प्रश्न असा की प्रशासकीय शिस्तीच्या आणि सोशली मीडिया गाईडलाईन्सच्या नावाखाली तुम्ही स्वतःचे दोष लपवत आहात का? तिसरा प्रश्न, 18 वर्षे सेवा करणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेने लहान मुलांच्या हक्कासाठी आवाज उठवला तर तिला थेट निलंबित करणं हा कोणता न्याय? एकीकडे सरकार महिलांच्या सन्मानासाठी खूप साऱ्या योजनांच्या जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करतं आणि दुसरीकडे हक्काचा पोषक आहार मागणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा आणि लहान मुलांचा असा अपमान करतं. हा कसला न्याय आहे? पण मंडळी, सत्य परेशान होता है, पराजित नाही. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष शुभा शमीम आणि संपूर्ण अंगणवाडी सेविका संघटना या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरल्या. सोशल मीडियावर जनतेचा आक्रोश वाढला. लोकांनी थेट प्रशासनाला धारेवर धरलं. जेव्हा अन्यायाविरोधात संपूर्ण जनता आणि मीडिया एकत्र आली तेव्हा प्रशासनाला आपली चूक उमगली. जे वरिष्ठ अधिकारी कालपर्यंत नियमांचा दाखला देऊन कारवाईचं समर्थन करत होते त्यांना जनतेच्या ताकदीपुढे झुकावंच लागलं आणि शेवटी तो निर्णय झाला. रेश्मा पारधी यांच्यावरील बडतर्फीचा आणि निलंबनाचा निर्णय प्रशासनाला मागे घ्यावा लागला. रेश्माताईंचा विजय झाला, सत्याचा विजय झाला आणि आपल्या चिमुकल्यांच्या हक्काचा विजय झाला. मंडळी, या संपूर्ण घटनेतून आपल्याला एक फार मोठा धडा मिळतो. जर रेश्माताईंनी आपल्याला काय करायचंय, आपली नोकरी महत्वाची आहे असा विचार करून तोंड बंद ठेवलं असतं तर आज रोज हजारो मुलांना तोच दगड बनलेला वाटाणा खावा लागला असता. पण त्यांनी धाडस दाखवलं. आपल्या समाजात जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा आपण शांत राहतो. म्हणूनच भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दादागिरी वाढते. पण जेव्हा एक नागरिक जागरूक होतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो तेव्हा सरकार असो वा प्रशासन त्यांना माघार घ्यावीच लागते. म्हणूनच आज मी तुम्हाला हे आवाहन करते की तुमच्या आजूबाजूला शाळेत, अंगणवाडीत किंवा कोणत्याही सरकारी योजनेत असा भ्रष्टाचार किंवा निकृष्ट दर्जा दिसत असेल तर गप्प बसू नका. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला शिका. कारण तुमचा एक आवाज कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो. जागरूक राहा, एकत्र या आणि अन्यायाविरोधात नेहमी खंबीरपणे उभे राहा. जर तुम्हाला वाटत असेल की रेश्माताईंनी उचललेलं पाऊल योग्य होतं आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करा जेणेकरून ही जागृती घराघरात पोहोचेल. प्रशासनाच्या अशा कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला खूप आवडेल आणि अशाच रोखठोक, सत्य आणि सामाजिक विषयांवरील विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विश्लेषणासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.